आणि नक्षलवाद्यांचं नुकतंच एक पत्र समोर आलेलं होतं। प्रामाणिकपणे प्रयत्न करू आणि अर्थातच सरकारशी बोलणी करू, मात्र त्यानंतर एक नवीन पत्र समोर येते। नक्षलवादी शस्त्र खाली ठेवणार नाहीत, नवीन पत्रक समोर येते आणि ज्यात नक्षली केंद्रीय प्रवक्त्यांची दिशाभूल करतायत असं मत आणि ते वैयक्तिक असल्याचा उल्लेख पत्रामध्ये करण्यात आलाय। अधिक माहिती घेऊयात मनीष रक्षमवार यांच्याकडनं। मनीष, अतिशय महत्त्वाचं पत्र समोर येत आहे, आधीचं पत्र वैयक्तिक असल्याचं सांगितलं जात आहे। नक्कीच प्रज्ञा, माओवादी संघटनेमध्ये आता सध्या गोंधळ निर्माण झालेला आहे, कारण की 15 सप्टेंबरच्या रोजी नक्षलवादी केंद्रीय समितीचे प्रवक्ते जे आहेत अभय उर्फ सोनू यांनी एक प्रेस नोट आणि ऑडिओ क्लिप जारी केली होती की त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं होतं की युद्धबंदीची मागणी केलेली आहे, पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांना आवाहन केलेलं आहे आणि इतर साथीदारांना या विषयावर चर्चा करण्यासाठी 1 महिन्याचा वेळ मागितला असं त्या प्रेस नोटमध्ये लिहिलेलं होतं। परंतु आता तेलंगणा राज्य समितीने आता एक नवीन प्रेस नोट काढलेली आहे, त्याच्यामध्ये लिहिलेलं आहे की युद्धबंदी नाकारलेली आहे आणि अभय उर्फ सोनू याच्या प्रेस नोटला त्याचे वैयक्तिक मत म्हटले आहे। केंद्रीय समितीने स्पष्ट केले आहे की सोनू उर्फ अभय याच्या युद्धबंदीबाबतचे जे विधान आहेत ते अधिकृत मत नाही आणि समितीने ते क्रांतिकारी छावणीत गोंधळ पसरवणारे असल्याचे म्हटलेले आहे। महत्वाचा विषय म्हणजे गुप्त संघटनेने निर्णय घेतला जातो, ऑनलाईन घेतला जात नाही असं त्याच्यामध्ये सुद्धा लिहिलेलं आहे आणि या विधानाने कोणीही दिशाभूल करून घेऊ नये असं त्याच्यात म्हटलेलं आहे। प्रज्ञा, नक्कीच तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी। तर एकीकडे आपण बघतोय गोंधळलेले आहेत नक्षली असंच म्हणावं लागेल। एक पत्र आधी येतं आणि त्यावरती खुलासा करणारं दुसरं पत्र येतं ज्यात शस्त्र खाली ठेवणार नाही असं सांगितलं जातं। तुर्तास धन्यवाद मनीष या संपूर्ण माहितीसाठी।